नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला फार डोळे उघडणारा होणार आहे. कारण गेल्या 23-24 दिवसापासून इराण आणि इस्रायल तसेच अमेरिका ह्यांच्यात जे युद्ध चालू आहे त्याचे पडसाद आपल्या भारताबाहेरही खूप मोठे होत आहे. परंतु जेव्हा असं कधी मार्केट पडतं तेव्हा ती एक भीतीचं वातावरण निर्माण करण्यापेक्षा संधी म्हणून पाहिले तर फार मोठा फायदा आपल्याला होऊ शकतो. ह्याचं उदाहरण मी तुम्हाला 2020 फेब्रुवारी आणि मार्चमध्ये जेव्हा कोविड आलं होतं त्याच्यावरून आपण जर गुंतवणूक केली असती तर त्याचा आपल्याला काय फायदा मिळाला असता त्याचं आपण एक उदाहरण बघूया. HDFC मिड कॅप फंड आपण इथे घेऊया. HDFC मिड कॅप फंड हा HDFCचा चांगला आजपर्यंत खूप छान असा फंड आहे आणि त्याने उत्तम असं रिटर्न दिलेलं आहे. तर HDFC मिड कॅप फंडमध्ये आपण जर 2020च्या साली 24 फेब्रुवारी 2020 साली जर 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती, 24 फेब्रुवारी 2020 रोजी 1 लाख रुपये गुंतवणूक केली असती तर त्याची त्यावेळेची व्हॅल्यू होती NAV, नेट ॲसेट व्हॅल्यू असे म्हणतात त्याला, तर 56.66 म्हणजे 56.66 ₹56.66 त्याची व्हॅल्यू होती त्या दिवसाची 24 फेब्रुवारी 2020ची. तर तेव्हा आपल्याला 56च्या हिशोबाने 1764 युनिट आपल्याला भेटले असते. 1764 रुपये. आणि त्याची आजची व्हॅल्यू आता वरून मार्केट कमीत कमी 15 ते 20% जास्त पडलेलं आहे. तर त्याची आजची व्हॅल्यू 3,27,000 झालेली आहे. हे 20% मार्केट पडून सुद्धा म्हणजे 24 फेब्रुवारी 2020 रोजी आपण 1 लाख गुंतवणूक केले असते तर त्याची व्हॅल्यू आज 3,27,000 झालेली असती. हे झालं कोविडच्या 1 महिना अगोदर 24 फेब्रुवारी. कोविड कधी आला? मार्चमध्ये. तर आपण आता 23 मार्च 2020चा पण आता व्हॅल्यू बघू. म्हणजे जेव्हा आपला प्रधानमंत्री मोदींनी लॉकडाऊन केलं, बंद पाडला होता, तेव्हा आपण त्या दिवशीचं मार्केट बघूया. तर मित्रांनो, 23 मार्च 2020 रोजी जर कोणी 1 लाख रुपये जर कोणी 1 लाख रुपये त्या दिवशी टाकले असते, 1 लाख रुपये 23 मार्च 2020 कोविड आलं, लॉकडाऊन होतं, बंद झालं होतं, त्या दिवशी जर कोणी टाकलं असतं तर त्या दिवशीचा भाव होता 36.454 म्हणजे 36 रुपये 45 पैसे. तोच आपला 1 महिना अगोदर किती होते? 56. म्हणजे मार्केट जवळपास 30-35% पडला होता. म्हणजे ज्यांनी 24 फेब्रुवारी 2020ला कोणी पैसे टाकले होते त्यांचे 1 लाख रुपयाचे 65,000च्या खाली अमाऊंट झाली होती. जर त्याने 23 मार्चला मार्केट पडल्यामुळे ती 1 लाख अमाऊंटची 65,000 म्हणजे 65,000 रुपये अमाऊंट काढली असती तर त्याला 35,000 रुपये नुकसान झालं असतं. परंतु जर त्याने पैसे नाही काढले ना, आज 2026मध्ये 20 ते 22 15 ते 20-25% मार्केट पडून सुद्धा त्याची आजची व्हॅल्यू आज 3,27,000 आहे. त्याची आजची व्हॅल्यू 3,27,000 आहे. पण त्याने पुढच्या महिन्यात 1 लाख रुपये टाकले असते तर त्याची आजची व्हॅल्यू 5,08,328 झालं असते, म्हणजे 5 पट. म्हणजे 1 महिना अगोदर त्याने टाकले होते 24 फेब्रुवारीला, त्याचे 3,27,000 आजची व्हॅल्यू आहे, म्हणजे 3 पटच्या वरती मार्केट पडून सुद्धा. आणि जर मार्केट पडल्यावर त्याने अजून इन्व्हेस्टमेंट केली असती त्याची व्हॅल्यू होती 5,08,000 रुपये. असं आपण नेहमी SIPतून बघू शकतो. SIP असंच असते की आपण प्रत्येक महिन्यात एक अमाऊंट टाकतो. 1,000 असो, 2,000, 5,000, 10,000, 20, 25, 30, 50, 1 लाख जे का आपण SIP आपल्याला आपल्या सॅलरीनुसार किंवा बिझनेसमध्ये इन्कम होतं त्यातून टाकत असतो. आणि त्याची व्हॅल्यू आपण प्रत्येक महिन्यामध्ये जो भाव असतो हा NAV असतो. NAV
हा NAV कधी 56 रुपये असतो, कधी 36 असतो, असा तो खालीवर होतो आणि त्याप्रमाणे आपल्याला युनिट्स भेटतात. जेव्हा भाव जास्त असतो तेव्हा युनिट 1764 मिळाला आहे, पण मार्केट पडल्यावर युनिट कमी झाले, आपले पैसे निगेटिव्ह होतात, परंतु आपल्याला येणाऱ्या म्हणजे 1000 युनिट जास्त भेटले होते बघा. आणि त्याचाच बेनिफिट हे 3,27,000च्या ऐवजी 5,08,000 रुपये झाले तिकडे. म्हणून SIP करतेवेळी ॲक्च्युली आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे की मार्केट पडो, कारण आपल्याला जास्त युनिट्स भेटतात. पण आपण उलटं करतो. आपल्याला वाटते की आपले पैसे कधी वाढले पाहिजे, तर जेव्हा आपल्याला गरज असेल 5 वर्ष 10 वर्षामध्ये कधीतरी रिटायरमेंटसाठी किंवा आपला काही गोल असेल, तेव्हा आपल्याला ते पैसे आपल्याला गरज होते तेव्हा मार्केट वाढलेलं पाहिजे. नाहीतर आता आपण जेव्हा गुंतवणूक करणार आहेत आणि तेव्हा जर मार्केट वाढायला लागलं, तर आपल्याला युनिट्स कमी भेटतील कारण भाव जास्त आहे. तुम्ही हे उदाहरण सोन्यावरून पण घेऊ शकता. सोन्याचा भाव 70,000 वरून तो 1,85,000 वर गेला होता आणि आज त्याची व्हॅल्यू जवळपास 1,40,000च्या आसपास आलेली आहे. पण तसंच हे शेअर मार्केट आहे. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला दीर्घ काळामध्ये जर तुम्ही 5 वर्ष 6 वर्ष गुंतवणूक ठेवलीत, तुमचे पैसे वाढलेले असतात. म्हणून घाबरू नका. तुमचे SIP जरी कमी झालेले असेल व्हॅल्यू चालूमध्ये, निगेटिव्ह झाले असेल, तुमचे 1 लाखाचे तुमचे 10,000 20,000 कमी झाले असतील, तुमचे 2 लाखामध्ये 30-40,000 कमी झाले असतील, तर घाबरू नका. तुमचा परत पोर्टफोलिओ जो आहे, तो पोर्टफोलिओ परत तुमचा पॉझिटिव्ह होईल आणि येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये तो डबल टिबल होऊन जाईल. म्हणून आता ॲक्च्युली ही संधी आहे. या संधीमध्ये तुम्हाला संधीचं सोनं करता आलं पाहिजे. तर असेल तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे, तुम्ही गुंतवणूक करा आणि रोज रोज हे बातम्या सोडा. आपल्याला बातम्यामध्ये निगेटिव्हिटी जास्त असते आणि रोज हे मोबाईलचं ॲप पैसे किती वाढले कमी होते 2-4 महिने बघू नका. जेव्हा युद्ध संपेल तेव्हा बघायला चालू करा. तुमचे पैसे रोज वाढायला चालू होतील. ह्या युद्धामुळे आपल्याला आपची महागाई वाढल्यामुळे डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढल्यावर आपले कंपनीचे नफे कमी होतील, परंतु ते तात्पुरते असतील. कारण धंदे म्हणजे बिझनेस जो असतो तो दीर्घ काळासाठीच असतो. म्हणून जास्त टेन्शन घेऊ नका. पैसे आहेत तर काढू नका. शांत बसा. असेल तर एक्स्ट्रा पैसे इन्व्हेस्ट करा. ही संधी आहे. तुमचे इथून पैसे डबल ट्रिपल लवकर होतील. तर मित्रांनो, मला एवढंच सांगायचं होतं आणि हा व्हिडिओ मी बंद करतो. पुन्हा एखादा व्हिडिओ वाटेल तेव्हा काढेल. तर धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.